सो आपण बघत होतो ना. प्रेझेंटेशन बघत होतो. काय बघत होतो? कोणी आठवण करून देईल मला? काय बघत होतो आपण आता? काय विषय होता आपला? मी अंकिता ताईंशी बोलण्याची माझी टोटल मी इरेज झालो. आणि फालतू ओझं पण व्हायचं नसतं, की खूप काही ओझं नाही वाहून न्यायचं. श्वासांबरोबर सोडून द्यायचं. आपण काय बोलत होतो हिमप्रभाताई? व्हॉट इज द टॉपिक? हा, युट्यूब. वंडरफुल. कीवर्ड मिळाला. कीवर्ड मिळाला की मेमरी लिंक होते. याला म्हणतात हुकिंग. याला म्हणतात मेमरी टेक्निक. जर तुम्हाला हुक मिळाला, हुकिंग पण शिकवेल. की या पानावर काय लिहिलेलं आहे ते कसं लक्षात ठेवायचं, किंवा त्या पानावर ते लिहिलेलं आहे ते कसं लागतं. त्याला हुक्स म्हणतात. मेमरी टेक्निक म्हणतात. हुक इज द युट्यूब. युट्यूबवर सुद्धा सर्व व्हिडिओ लेवल 4 पर्यंतचे पण आहेत. म्हणून तुम्हाला फक्त शिकायचं असेल, नॉमिनल शिकायचं असेल. मला काय गावभर मिरवायचं नाही बाबा ते सर्टिफिकेट घेऊन. मला काय सुनांना बिनांना दाखवायचं नाहीये की आमच्या सासूंनी या या वयात 40व्या वर्षात, 50व्या वर्षात, 35व्या वर्षात खूप तीर मारलेत आणि हजारो मुलांना शिकवलंय. असं काही बिरुद बिरुद घेऊन फिरायचं नाही आपल्याला. नुसतं नॉमिनल शिकायचंय. तर काही काळजी नका करू. आपले युट्यूबला पण सर्व व्हिडिओ आहेत. आपलेच आहेत. दुसऱ्यांचे तर खूप असतात. पण आपले पण सर्व आहेत. नाहीयेत असं नाही. बट यू कॅन प्लान. आय वॉन्ट सर्टिफाईड टीचर. जर सर्टिफाईड टीचर व्हायचंय आपल्याला, सर्टिफाईड टीचर घेऊन आपल्याला आपला प्रवास करायचा असेल, तर देर इज अ वेलकम. क्लिअर आहे? म्हणून परत आपण प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. आपण इथं होतो. सर्वजण मला सांगा कोणीतरी. आपण इथं होतो. तर इथं जे काही मिस झाले क्लास, खूप धावपळ असते, कधी कधी राहून जातो. मी पण सर्व बोलतो तसं सर्व कमिटमेंट होतं असं नाहीये. कारण आधीच्या ताईंना माहिती आहे, मी 9:30 सांगतो आणि 8:45 येतो, 9:45 येतो, 9:30 सांगतो आणि 9:45 येतो. इट इज अ फॅक्ट. पण ते 15 मिनिटं मी लिव्हरेज ठेवतो, की कारण तेवढ्या वेळात मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. चलो ठीक आहे. नेक्स्ट आपण असा प्रोग्राम करणार आहोत. या प्रोग्राम मध्ये इकडे लक्ष द्या. हे मला सांगायचं होतं की आपण एक नवीन रूल प्रमाणे इकडे लक्ष द्या. नवीन रूल प्रमाणे आपण एक्झाम फी, जेव्हा दोन पद्धतीच्या एक्झाम होणार आहेत, प्लीज इकडे लक्ष द्या. एक लेवल 4 ची आणि एक ग्रॅज्युएशन. म्हणजे जेव्हा तुम्ही 100-200 लेकरं लेवल 4 पर्यंत शिकवाल, लक्ष द्या मला काय सांगायचंय. 100-200 लेकरं लेवल 4 पर्यंत शिकवाल, तोपर्यंत तुम्हाला संस्थेकडनं ऍडव्हान्स पण ट्रेनिंग झालेलं आहे. म्हणजे लेवल 5, लेवल 6, लेवल 7चं जे काय असतं ना, ते पण झालेलं नाही. त्याची काही काळजी नका करू. म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, त्याच्यामध्ये डिव्हिजन, या सर्व टेक्निक झालेल्या असतील. काय काळजी नका करू. ट्रेनिंगच्या बाबतीत काळजी नका करू. तेव्हा आपण ग्रॅज्युएशनचे पण एक आपण सर्टिफिकेशन करणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला त्याची एक्झाम फी भरावी लागेल. हे लक्षात राहू द्या. फायनल एक्झामची. आणि जर तुम्हाला तुम्हाला हा एक आपण रूल मागच्या वेळेस आपल्या ऑडिट नवीन अकाउंट नंबर येणार आहे आपलं. एक्झाम फीचं, विद्यार्थ्यांचं आणि आपल्या शिक्षकांचं एक नवीन अकाउंट नंबर येणार आहे. मी मागच्या ताईंना पण सांगतो त्याच्यासाठी एक्झाम फी. वेदिक मॅथचं पण सर्टिफिकेशनची त्यांची एक त्यांना भरायची आहे. वेदिक मॅथचं पण ट्रेनिंग असेल, पण वेदिक मॅथचं पण अशीच फी असते. मला वाटतं किती मग परवा 750 का 600 काहीतरी समथिंग तिथं मला वाटतं ते त्याच क्लासमध्ये सांगितलेले असेल. म्हणजे तुम्हाला लेवल 1, लेवल 2 त्याची एक्झाम, तुम्हाला ट्रेनिंग फ्री मिळेल. पण त्याचं सर्टिफिकेशनची जी एक्झाम असेल, ती संस्थेच्या रूल्स प्रमाणे, आपल्या नवीन गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला त्याची की 500-600 रुपये जे काही ठरलं असेल, जे काय ठरलं असेल, ती एक्झाम फी भरावी लागेल. 1,500 सांगितली होती सर. म्हणजे 2 लेवलची होती का ती? हो, दोन्ही लेवल मिळून 1,500. तिथं काय सांगितलं असेल ते आपण बघून घेऊ. पण एक जस्ट मी सांगून ठेवतो. पण ट्रेनिंग तुम्हाला फ्री मिळेल. पण तुम्हाला एक्झाम फी, म्हणजे तुम्हाला जर वाटलं मला शिकायला काही पैसे नाही. हिमप्रभाताईंना तर आता माहिती आहे, आपण 2 लेवल कंप्लीट ट्रेनिंग केली. त्याच्यानंतर फक्त जर तुम्हाला वाटलं की मला सर्टिफिकेशनच पाहिजे, मला टीचर सर्टिफिकेशन घेऊन मला पुढे जायचं असेल, तर त्याची ती फी भरायची गरज आहे. नाही तर अदरवाईज ट्रेनिंग तुम्हाला फ्री मिळेल. रुबिक क्यूबचं पण तसंच आहे. रुबिक क्यूबचं पण ट्रेनिंग तुम्हाला फ्री मिळेल. तुम्ही शिकवा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर वाटलं, तर त्या रुबिक क्यूबचं पण एक असोसिएशन बरोबर आपण कंपाईल करतो. असोसिएशन बरोबर रुबिक क्यूबचं पण, इंडियन रुबिक क्यूबचं असोसिएशन आहे, वर्ल्ड लेवलचं पण असोसिएशन आहे. त्यांना पण नॉर्म्स असतात, त्यांच्याबरोबर पण आपण जाणार आहेत. तर एक नॉमिनल फी भरून त्याचे पण एक सर्टिफिकेशन कोर्स असतो, तो आपण करणार आहेत. पण शिकायला काही काळजी नका करू. शिकायला सर्व मिळणार आहे.
त्याच्यानंतर पुन्हा परत जर तुम्ही आता समजा हिमप्रभाताई, मला वाटतं हिमप्रभाताई तुमचं सर्टिफिकेशन झालेलं आहे का? झालेलं आहे का? नाही नाही सर. पण तरी आता तुमच्याकडे किती मुलं आहेत, एक साधारण किती मुलं आहेत? 10. 10 मुलं आहेत. पण तुम्ही तर किट तर भरपूर नेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत. सर ऍक्च्युली काय झालं, गावाकडचे रिलेटिव्हचे जे मुलं होते त्यांना मी वेकेशन मध्ये शिकवलं आणि फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. मग त्यांना टूलही दिले फ्री मध्ये आणि बुकही दिले. बरं बरं बरं. तुम्ही जास्तच दानशूर आहेत, ब्रेनचा वारसा चालवतायत. नाही, कारण तुम्ही तर बुक भरपूर नेलेत, मला ते वाटलं, म्हटलं ठीक हो आहे. हो हो चलो, अच्छा लगा. काहीतरी आपण करतोय, समाधान मिळतं ना तुम्हाला, बाकी इम्पॉर्टंट नाही. हो 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 ते फार महत्वाचं आहे. ठीक आहे, चलो काय हरकत नाही. म्हटलं तू बरं, जे असतील ते मुलं असतील, यांनी अजून सर्टिफिकेशन पण केलं नाही हिमाप्रभाताईंनी, पण यांनी क्लास सुरू केला, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे की मी शिकले लेवल 3, 4, ते पण असं अचानक, ते पण रस्ता चुकून आले होते. त्यांना पण कोणीतरी टोपी लावली होती 40-45 हजार रुपयाची. मग त्यांना लक्षात आलं, अरे टोपी लावली कोणीतरी, टोपी घातली काहीतरी. मग त्यांना परत राईट प्लेस ऑफ द ब्रेन ट्रेन एज्युकेशन त्यांना सापडलं आणि ते आले. पण त्यांची टोपी सही सलामत तरी राहिली, कारण त्यांना ते पैसे परत मिळाले. इट्स गुड थिंग. म्हणजे एक सांगण्याचा अर्थ असा की असं काही नाही, पण त्यांना समाधान मिळतंय, त्यांना ट्रेनिंग व्यवस्थित मिळाली, वैदिक मॅथ शिकल्यात, रुबिक क्यूब पण शिकल्यात का? हो 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 सर. रुबिक क्यूब पण शिकल्या त्या, आणि जास्त हो दिवस नाही झाले त्यांना, मला वाटतं कधी मे ला कधी जॉईन झालं, मार्च एप्रिल कधीतरी जॉईन झाल्यात. हं? एप्रिल मध्ये जॉईन झाले. एप्रिल, मे, जून, जुलै या 3 महिन्यात त्यांना म्हणजे उदाहरण सांगितलं, आणि अजून सर्टिफिकेशन पण नाही झालेलं त्यांचं. उदाहरण सांगतो मी तुमच्यासाठी, पण एक रोड मॅप सांगतोय, बाकी काही नाही. सो पुढे जाऊया. कारण जे मला प्रश्न येतात त्याच्याबद्दल बोलतो. शिकवणारी काळजी नका करू हं. तुम्हाला असं वाटतं मी बडबडच करतो. कुठं गेलं, मला कोणीतरी सांगेल का, असं का झालं? हा, असं का झालं? अरे देवा, कुठं गेलं प्रेझेंटेशन? हिमाप्रभाताई दिसतंय का, सांगा प्लीज कोणीतरी. प्लीज प्लीज सांग. हिमाप्रभाताई. दिसतंय सर. हा, ओके. त्याच्यानंतर आपण असा ग्रँड सक्सेस प्रोग्राम करतो की त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे पण असतात. त्यांच्यामध्ये आपल्या या सगळ्या ताई ज्या दिसत आहेत, या बघा, या सगळ्या ताई, या ताई अशा ग्रुपमध्ये आपण छानपैकी एक चांगला कॉर्पोरेट, एकदम स्वतःला, तुम्हाला पण आपण ज्या फॅमिलीत आहोत, ब्रेन ट्रेन, प्राऊड फील होईल असा एकदम आपण ग्रँड प्रोग्राम करतो. आणि या सगळ्या ताई, म्हणजे प्रेम भाऊ म्हणून सांगतो की एकदम मस्तपैकी तुरा बिरा टोपीला लावून, आपल्याला पण बरं वाटतं ना की मी 50, 40, 35 मी पण नवीन काहीतरी शिकून मी पण काहीतरी कामाला सुरुवात केलेली आहे. असं एक छान आपल्याला वाटतं. पुन्हा परत सर्वांना असं बघायला मला पण आवडेल, आणि तुम्हाला पण निश्चित आवडेल. सो पुढचं, त्यानंतर हे आपण शिकणार आहोत, आपण हे पण बघितलं. त्याच्यानंतर आपण लेव्हल 0 बद्दल बोललो. इकडे लक्ष द्या, ज्युनियर सिनियर, आपण फिंगरिंग, अबॅकस टूल, मेंटल अरिथमेटिक. आता टूल बद्दल पण मी तुम्हाला इनडायरेक्टली शिकवतो, इकडे लक्ष द्या. फिंगरिंग मी शिकवलं तुम्हाला, इकडे लक्ष द्या. हा राईट हँड युनिट रॉड, हा टेन्स रॉड, जस्ट रिव्हिजन करून घेतोय, टेन्स रॉड. आणि सांगितलं हा 90, हा 94, हे याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करताय. तुम्हाला मी आज, मला वाटतं 10 का 20 कॅल्क्युलेशन दिले होते, करून बघितले सर्वांनी? प्रामाणिकपणे हात वरती करा बरं मला, ज्याने ज्याने केलं असेल. पूजाताई काय करणार आहे मला माहिती आहे. पूजाताई विचार करतात अजून, काय करू काय करू. केलं 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 म्हणे आज, आता हो हो, केलं केलं त्यांनी होमवर्क. ठीक आहे, केलं असेल तर व्हेरी गुड, अच्छा लगा. तर केलं, तर म्हणजे जमतायत ना तुम्हाला कॅल्क्युलेशन, सिनियरचे जमतायत ना, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली. आता पहिले आपण व्यवस्थित समजून घेऊ, स्ट्रक्चर समजून घेऊ. आता मला काय बोलायचं होतं अजून. हा, फिंगरिंग झालं. आता मी तुम्हाला असं सांगितलं होतं, इकडे लक्ष द्या. हे माझ्याकडे अबॅकस टूल आहे, हे अबॅकस टूल तुमच्याकडे नाहीये. तर मी कदाचित उद्या परवा तुम्हाला उद्याच एक व्हिडिओ टाकेल किंवा आज रात्री, हाऊ टू मेक द अबॅकस टूल फ्रॉम स्क्रॅप मटेरियल. ही इनोव्हेशन आहे. हे बघा, इकडे लक्ष द्या. जे स्वनिर्मिले ना, ते प्राणापरी जपावे, आपण असं म्हणतो. आणि खास करून महिला वर्गांना हे फार असतं. जे स्वनिर्मिले, जे आपण, आपला संसार, आपलं घर, आपला परिवार, आपल्या घरातल्या एक एक वस्तू स्वनिर्मिले, जे स्वनिर्माण करतो ना आपण, त्याच्यात फार जीव असतो आपला. मग ते फुटकं आहे ना, एखादं आहे ना तपेलं जरी असलं, पाण्याचं तपेलं ते गडतं जरी असलं ना, तरी आपण 4 वेळा विचार करतो. माझ्या मावशीने माझ्या लग्नात आहेर दिला होता, काय करू बाई, काय करू. सुनेपर्यंत सांभाळायचा प्रयत्न करतो आपण. सून येऊन फेकत नाही, नवीन आणत नाही, तोपर्यंत सांभाळायचा प्रयत्न करतो. कारण जे स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे, आपल्या आपल्या
त्याला पत्र. ही ओढ खरी अहिल्याबाई होळकरांची. ही खरी ओढ अहिल्याबाई होळकरांची. ते कधीतरी ती परत स्टोरी सांगावी लागेल मला अहिल्याबाईंची. पण ते आपण वारसा हक्क पुढे चालवतो, की जे स्वनिर्माण करतो ते प्राणापरी जपवतो. तसं इथं पण जर आपल्याला एक नवीन काहीतरी शिकायचंय, नको त्या वयात आपण हे शिकतोय, तर मुलांसारखं बेस ऑन प्रॅक्टिकल बेस, हँड्स ऑन एक्सपिरियन्स आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण पण हँड्स ऑन एक्सपिरियन्स, स्टेम एज्युकेशन आपण जे म्हणतो, सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंग्लिश अँड मॅथमेटिक्स, याला स्टेम असं समथिंग मोठं नाव आलेलं आहे आता एज्युकेशनमध्ये. अँड सर्व हँड्स ऑन एक्सपिरियन्स. तर हँड्स ऑन एक्सपिरियन्समध्ये आपण आपल्याकडे ज्या काही रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसला बेस्ट ऑफ द बेस्ट वापर केला पाहिजे, हे पण आपण शिकलं पाहिजे. म्हणून एक मी व्हिडिओ पाठवेल, तो तुम्हाला जमलं तर करायचा प्रयत्न करा. आणि मस्तपैकी स्वतःचं नाव लिहा, किंवा तुमच्या फ्युचरिस्टिक मध्ये ते तुम्हाला जे काय वाटत असेल की माझं अबॅकस सेंटर असं असावं, तर मस्तपैकी त्याच्यावर गोल लिहा, त्याच्यावर नाव लिहा, की अबॅकस सेंटर मी असं रन करणार आहे. करून बघा. केल्यानेच आनंद मिळतो, नाही केलं तर आनंद नाही मिळू शकत तो. लाख मोलाचा आनंद आहे तो. करून बघा. पाठवेल. पुन्हा परत पुढे जातो. नाही, पुढे नाही जात. मी अजून बोलतोय, की मी तुम्हाला टूल सांगितलं, की डाव्या हातामध्ये टूल होल्ड करायचं. त्याच्यानंतर प्लीज इकडे लक्ष द्या, दोन बोटांनी टूलचे बीट्स मूव्ह करायचे. कारण मी हे शिकलो, टू थम अप, अगेन +2 थम अप, -3 इंडेक्स डाऊन, +5 इंडेक्स डाऊन, -5 इंडेक्स अप, +6 क्लोज पिंच, -7 ओपन पिंच. आन्सर इज, व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज व्हेरी गुड, रवीना ताई. आन्सर इज 0. त्याने लगेच सांगितलं आन्सर इज द 0. अच्छा लगा. अच्छा लगा. म्हणजे इट्स टच मध्ये राहा. मी जे काय बोलतोय असं नाही की मी गंमत म्हणून, स्टोरी म्हणून सांगतोय. आय कॅन टेस्ट, मी टेस्ट पण घेतोय तुमची, की तुम्ही किती टच मध्ये आहात. तर इट्स राईट. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, की हे जे आपण शिकलो, हे आता नंतर काय होणार आहे? सोनवणे ताई, अनन्याताई, हो म्हणे माय, इकडे बघा ना जरा. मी तुमच्याशीच बोलतोय ना, म्हणजे त्या खानदेशीच सोनवणे ताई म्हणून ऐराणीमध्ये बोलून घेतलं. म्हणजे आमच्या गावाकडच्या भाषेत बोलला का जास्त जीवलगपणा लागतो, म्हणून बोलून घेतलं. इकडे बघ माय. म्हणजे त्यांना बरं वाटलं जरा. सांगण्याचा अर्थ, कारण ते ते वेगळ्याच याच्यात चालले गेले. ते माझ्या कीर्तनात बसलेच नाहीयेत. परत नंतर म्हणतील मग ते काय होतं, काय दाखला काय होता, इकडचा तिकडचा, तिकडचा दाखला उलटा पालटा होऊन जातो तो. रामाची सीता कोण, सीताचा राम कोण, आणि रावण कोण आणि हनुमान कोण, लिंकच लागत नाही. म्हणून ऐकून घ्या व्यवस्थित, इकडे लक्ष द्या. सांगायचा अर्थ असा, की आपण फिंगरिंग पण शिकलो, म्हणजे अबॅकस टूल पण कसं वापरायचं, नंतर डाव्या हाताचं ते पण शिकवेल जेव्हा आपल्याकडे टूल येईल तेव्हा. पण आता सध्या तरी आपण फिंगरिंग शिकलो. आणि नंतर मेंटल अरिथमेटिक पण शिकलो, की काय? सेट द 0, 6 -6, +7 -2, +3 -6. आन्सर इज द, आन्सर इज द, आन्सर इज द 2. आन्सर इज द 2. आन्सर इज द 2. हे पण आपण शिकलो. आणि अशा आता काही जणांनी असं दाखवलं, म्हणजे त्यांना असं दोन, असं हे 11 होऊन जातं. पण आन्सर इज द 2, नो प्रॉब्लेम. सो सांगण्याचा अर्थ असा, की आपण हे पण शिकलो. पण आता याला काय करावं लागेल, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या, ही साधन आहे. थोडंसं शिकू आपण, रोज शिकू. आता जे तुम्हाला आता आपण शिकवणार आहेत, किंवा तुम्ही काय करायचं, इकडे लक्षात द्या. आपण जसं देवाऱ्यात बसतो आणि असं म्हटलं जायचं, की 108 माळ्यांची म्हणींची आठ जपली पाहिजे, हो. जे काय असेल आपलं, आपला जी काही गुरु परंपरा असेल ती. पण एक भाऊ म्हणून मी सांगतो, अख्खा अख्खा जो सार आहे अध्यात्माचा, अख्खा सार आहे तो कशात आहे? मनशांती, एकाग्रता, शांतता, कॉन्सन्ट्रेशन, याचाच असो सार आहे. आता प्रॉब्लेम काय लोकांना, आम्हाला, मी तर काही देव बघितला नाही, पण देववृत्तीचे माणसं बघितलेत. लक्ष द्या, वृत्ती आहे, देव ही वृत्ती आहे. देव हे एक गुणधर्म आहे. इकडे लक्ष द्या. आता तो कोणाला तरी बसवला आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं नेहमी म्हणतो, माझी भावना सांगतो तुमच्याशी पण. माझ्या घरात 10 देवांचे फोटो आहेत, आणि माझी एक आजी पणजी कधीतरी वारली होती. माझ्या घरच्यांनी काय केलं, त्या आजीचा फोटो पण त्या मारुती, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या बाजूला लावून दिलं, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजूला लावून दिलं. माझ्या आजीचं स्थान काय झालं? त्या पंक्तीत गेलं, की त्या आजीने, बिचारीने खूप कष्ट घेतलं होतं. 40-40 लोकांच्या भाकरी करायची, ताक बनवायची, तूप बनवायची, सगळ्यांना पोटभर खाऊ घालायची, आणि साऱ्या नातवंडांना जीव लावायची. म्हणून त्या आजीला आपण प्रभू रामचंद्रांच्या बाजूला फोटोत ठेवून दिलं. दिस इज अ देव आत्मा झाला, की तो आपल्यासाठी, म्हणजे ही वृत्ती झाली. तसं एक
आपल्याला धाक असतो फक्त अध्यात्माचा, धाक असतो परमेश्वराचा, तो असलाच पाहिजे. धाक नसेल तर हे जग पण रामभरोसे चालू शकत नाही, नाही तर खूप अनर्थ होतील. म्हणून धाक असला पण पाहिजे. म्हणून आपण काय करतो, देवासमोर जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा आपण प्रयत्न करत असतो की कॉन्सन्ट्रेशन करणं. तर मी बऱ्याच वेळा ताईंना बोलतो की जर तुमच्याकडे कुठलं टूलच नसेल कॉन्सन्ट्रेशनचं, तुमच्याकडे टूल साधनेचं नसेल, तर आपल्याकडे एक नवीन साधनेचं टूल अवेलेबल झालं. व्हॉट इज अ साधना? देव काय म्हणतो? तू तुझ्यासाठी साधना लाव, तू तुझ्यासाठी एकाग्रता कर, तू तुझ्या विचारांवर एकाग्र हो, तुला जे हवंय ते एकाग्र कर, हे म्हणतो. कुणीही असेल, गुरु असेल किंवा देव असेल, जे काय असेल. म्हणून आपण एक काम करू शकतो, शांत बसलो देवासमोर, आपण 22 + 22 बघू शकतो, 44 + 55, वाव, 99 -66, वाव, आता उत्तर आहे 33, -3, वाव, उत्तर आहे 30, आणि +5, आन्सर इज द 35. वाव, की आन्सर इज द 35. बघायला शिकलं पाहिजे. मनातल्या मनात आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि तो बेस्ट ऑफ द बेस्ट टाइम असतो. कारण तुम्ही देवपूजेला असताना साहेब सुद्धा 4 वेळा विचार करतात, मॅडम इतकं छान काम करतायत, पुण्याचं काम करतायत, परिवारासाठी काहीतरी काम करतायत, तर कशाला त्यांना त्रास द्यावा. आणि तो तुमच्यासाठी सर्वात सेफेस्ट आणि सर्वात बेस्ट टाइम असतो, की त्यावेळेस तुम्ही थोडेसे 2 कॅल्क्युलेशन व्हिज्युअलाइज करू शकतात. पण ही कंपल्सरी नाही, मी बळजबरी करत नाही. तुमच्याकडे जर दुसरं साधन असेल, तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशनचं, तुमच्याकडे दुसरी जर काही तुमचा मंत्र जाप तंत्र असेल, तर जरूर, मी म्हणत नाही की हेच केलं पाहिजे. एक पर्याय सुचवला मी तुम्हाला. मी अजून ज्यांच्याकडे जाच असेल, म्हणजे मुद्दाम सांगतो मी, असं नसतं, आजकालचा जमाना वेगळा आहे. पण असा जाच असेल, बाबा खूप कलकल वलवल आहे, सासूबाई आहेत, साहेबांचं, पोरांचं वेळच भेटत नाही. मग तिथं काय होतं माहिती का, कुठेतरी कुठेतरी जातो आपण, आणि मग तिथं ज्याच्या घरी शांतता नाही ना, तो तिथं सल्ला द्यायला असतो. असे खूप केंद्र आहेत जगामध्ये. आणि तो म्हणतो, मॅडम काय झालं तुम्हाला, असं झालं का, 4 गुरुवार करा. आणि त्यानेच कधी गुरुवार केलेला नसतो, आणि त्याने 25 गुरुवार केले तरी त्याच्या घरी शांतता नसते. तो सल्ला देतो, सांगायचं असं जे फॅक्ट आहे ते सांगतो. आणि मग आपण प्रयत्न करतो, 4 गुरुवार करतो. त्या निमित्ताने साहेबांपर्यंत मेसेज जातो की मॅडम, परिवारासाठी, आपल्या परिवारासाठी, मुलाबाळांसाठी, माझ्यासाठी आता गुरुवार करायला लागला. म्हणजे साहेबांचं आणि तुमचं कमिटमेंट, हे बघ, कमिटमेंट असतं, फॅमिली कमिटमेंट असतं. मुलाबाळांना कळतं, सासूबाईंना कळतं, 4 नातेवाईकांना कळतं. आणि मग सर्व तुमचं गुणगान गातात, नाही आता ती गुरुवार करते, नाही ते आता गुरुवार करते. आता गुरुवार करायचं म्हणजे काय, उपवास म्हणजे थोडासा त्याची व्याख्या वेगळी, त्याचं पण लेक्चर आहे माझ्याकडे अर्धा-पाऊण तासाचं, ते नंतर बोलेल. कारण परत ते पटणार नाही बोलायला गेलं, उपवास म्हणजे काय त्याची व्याख्या वेगळी आहे. पण ठीक आहे ना, त्याच्या निमित्ताने कोणाला तरी कळलं. मग तिथलाच माणूस आपल्याला अजून एक म्हणतो, 21 पारायणाचे पारायण करा, गुरुचरित्राचे पारायण करा. म्हणजेच काय, की आपण घरी गुरुपारायण घेतो, मग सर्वांना ती गुरुपारायणाचं जेव्हा आपण जे काय पूर्ण मांडणी करतो, जे काय आपण जे काही बसतो गृहपारायणला, साहेबांना पण म्हणतात नाही, कुठलंही कोणी प्रभूचं काम करत असेल तर त्याला व्यत्यय आणू नये. म्हणजे घरात काय पाळली पाहिजे, शांतता पाळली पाहिजे. मुलं सुद्धा येता जाता म्हणतात, नाही मम्मी गुरुपारायण करते, वचवच करायचं नाही. म्हणजे इनडायरेक्टली शांतता नांदायला लागते. इनडायरेक्टली कोणीतरी कोणाची तरी काळजी घ्यायला लागतं. कोणीतरी कोणाशी अटॅचमेंट होतं. कोणीतरी कोणासाठी त्याग करायची प्रवृत्ती तयार होते. याला अध्यात्म म्हणतात. याला अध्यात्म, मी धार्मिकता नाही म्हणत आहे. कुठलाही समाज, वेगवेगळ्या जाती, पंथी, प्रत्येकाच्या पद्धती गुरु प्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. कोणाचा मंत्र उर्दूत असू शकतो, तो कोणाचा ऐराणीत असू शकतो, तो कोणाचा हिंदीत, तर कोणाचा मराठीत, तर कोणाचा कोकणी असू शकतो. त्याला आपल्याला घेणं देणं नाही. पण पद्धती वेगळ्या असल्या तरी एक जो काही माध्यम आहे किंवा ती डायरेक्शन आहे, ती आहे स्वतःला जागृत करण्याचं, स्वतःवर केंद्रित करण्याचं, मनशक्ती मिळली पाहिजे, एक अध्यात्म मिळाला पाहिजे, जे अध्यात्म घेऊन जातं शेवटी आपल्याला सत्याकडे. आणि सत्य जे असतं ते आपल्याला शांतता किंवा मॅच्युरिटी प्रदान करतं. बापरे, असा हा सर्व संगम आहे. आणि तो आपल्याला करायचा आहे जेव्हा 10-5 मिनिटं कधीतरी देवासमोर बसतो, तेव्हा नाही मंत्र कोणाकडे काही मला माहित नाही किती जणांना. आता गुरूंकडे गेलं तर गुरु काय करतात माहिती का, हळूच म्हणतात, त्यांना गुरु मंत्र दिला, ते काय म्हणतात माहिती का, 3 वेळा जय राम जय राम जय रे राम जय 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 राम, मला माहित नाही बरं का, असं काहीतरी देतात म्हणे, कानात सांगतात.
तर आता माझ्याकडनं तुम्हाला एक गुरुमंत्र मिळाला की रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सेट द झिरो, 2 + 5 -6 + 8 -7 +30. आन्सर इज द 32 दिसला पाहिजे. आणि हे आपण स्वतःहून क्रिएट करा. यालाच म्हणतात कॅल्क्युलेशन तयार करणं. म्हणून हे कॅल्क्युलेशन तयार करायचं आपल्याला आता शिकायचंय. जाऊया जाऊया सर्वांकडे. आज थोडासा उशीर झाला तरी चालेल. इम्पॉर्टंट इकडे लक्ष द्या. सो अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो होतो. हे शिकलो. हे लेवल झिरोचं बुक पण मी तुम्हाला उद्या वगैरे आपण उद्या भेटणार आहेत. उद्या लेवल झिरोचं पण बुक दाखवून देईल. आज वेळ कमी आहे. आपण हे सर्व टूल समजून घेतले होते. हे बीट समजून घेतले होते. ही पद्धत समजून घेतली. आपण हँड ऍक्टिव्हायझेशन केले. आपण टूल समजून घेतलं. 2 पद्धती. काही ठिकाणी सेंटरचा रॉड, काही ठिकाणी आपला राईट साईडचा शेवटचा रॉड. हे पण मी सांगितलं होतं. नो कन्फ्युजन. कुठेतरी युट्यूबला व्हिडिओ बघितला, मग तो म्हणेल सेंटरचा रॉड, तुम्ही म्हणाल आपलं आपला मास्तर फक्तच वेगळा, असं काही नाही. जे आहे ते दोघं सांगितलं मी तुम्हाला. कन्फ्युजन नाही. जे आहे ते आहे. त्याच्यानंतर हे बीट्स बघितले, त्याच्यानंतर हे आपण कॅल्क्युलेशन केले, त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन केले. त्याच्या प्लीज प्लीज 34 -2. ओके. त्याच्यानंतर हे आपण बघितलं, त्याच्यानंतर हे बघितलं, त्याच्यानंतर हे सर्व आपण व्हिज्युअलाइज केलं. स्वातीताईंना बघितलं, या चिल्ल्या पिल्ल्यांना बघितलं. त्याच्यानंतर आपण ये युनिकनेस जो है मेरे पास, जो मेरे पास है, त्याच्यात पण आपण करू शकतो. बियॉन्ड द बॉर्डर जाऊन थिंकिंग. ही बियॉन्ड द जाऊन बॉर्डर थिंकिंग ही ब्रेन ट्रेनिंगची, की जे तुमच्याकडे आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही साधे गव्हाचे दाणे घेतले, त्या दाण्यांमधून पण तुम्ही अबॅकस शिकू शकतात. सांगण्याचा अर्थ आहे तुरडाळचे दाणे घेतले, त्याच्यातून पण तुम्ही शिकू शकतात. मर्यादेच्या पलीकडे जायचं. त्याच्यानंतर हे पण आपण बघितलं. आणि हे सांगण्याचा उद्देश सर्व होता की आपण हे पण ऐकलं की कुठल्याही टी शर्टची गरज नाही, बॅगची गरज नाही. हे पण मला सांगायचं होतं की आपण अबॅकस शिकू शकतो विदाऊट टी शर्ट, विदाऊट बॅग. म्हणून अशा पद्धतीचं बुक असतं, त्याच्याबरोबर हे किट असतं. याच्याबद्दल पण आपण उद्या माहिती बघू. आणि आज आपल्याला इथं शिकायचंय. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता प्लीज 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 इकडे लक्ष द्या. सो व्हॉट आय से, एक सर्वजण नोटबुक आणि पेन घ्या. नोटबुक आणि पेन घ्या सर्वजण घ्या. मी पण घेतली. मी पण नोटबुक आणि पेन घेतली. घ्या माझ्याबरोबर. पहिला आपल्याला बघा इकडे लक्ष द्या. एक 3 चार्ट बनवलेत आपण. 3 चार्ट बनवा सर्वजण. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि आन्सर. लिहा सर्वजण. ऍडिशन मी डायरेक्ट इथं लिहिणार आहे, पण तरी पण आपण सर्वजण लक्ष द्या. सर्वजण लिहा, लवकर लिहा. आणि मग आपण हे समजून घेऊ नेमकं, आणि मग आपल्याला शिकायचं. प्लीज प्लीज. झालं का सगळ्यांचं लिहून? पटापट कोणीतरी सांगेल मला, लिहून झालं का? चालेल सर. ओके. एक कॅल्क्युलेशन मी करून दाखवतो. नंतर मी तुमच्या मदतीने बनवू. एक पहिले मी करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपण 37 घेतलाय बघा. पहिले सर्वजण लक्ष द्या. आता लिहून झालं असेल तर 100% इकडे लक्ष द्या. कारण मी असं सांगितलं होतं, जगामध्ये हे कुठं शिकवलं जात नाही. हाऊ टू मेक द कॅल्क्युलेशन. प्रश्न बनवा. आणि हे प्रश्न बनवण्याचं स्किल तुम्हाला मेंटल अरिथमेटिक करायला विदाऊट पेन पेपर, विदाऊट बुक लेवल 0 शिकवायला तुम्हाला उपयुक्त साधन आहे. म्हणून आपण आग्रहाने शिकवतो. आणि हे शिकलात तर तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचरकडे तुमचा प्रवास जातो. म्हणून सर्वजण लक्ष द्या. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काय केलं माहिती का? पहिला अंक घेतला 37. पहिला अंक 37 घेतला. यालाच आपण म्हणूया +37. एक मुद्दाम असं लिहिलं 37. आणि म्हणून आन्सर काय आलं? 37. सगळ्यांच्या समोर काय आन्सर दिसतंय? 37. इकडे लक्ष द्या. मग मी असं म्हणेल की मला पॉसिबिलिटीज काय काय आहेत? इकडे लक्ष द्या. पॉसिबिलिटीज काय काय आहेत? तर मला पॉसिबिलिटीज काय काय आहेत जर मी सांगितलं, तर मला पॉसिबिलिटीज हे बघा. जर मी लिहायचंच म्हटलं पॉसिबिलिटीज, तर +1 आहे, +2 आहे. मुद्दाम माझा थोडासा हा हा जो स्ट्रोक आहे ना इकडचा, हा गडबड म्हणजे, कारण मी माऊसने लिहितोय. पण पुन्हा परत एक सांगतो. हे बघा, +1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, 6 आहे, 7 आहे. हे सर्व युनिट रॉडवरच्या पॉसिबिलिटीज आहेत. पुन्हा परत अजून जर मी युनिट रॉड आणि टेन्स रॉड केले, तर पुन्हा परत बघा काय काय. मग +50 करू शकतो,
+10 करू शकतो. त्याच्यानंतर +60 करू शकतो. +60 करू शकतो. त्याच्यानंतर मी प्लस त्याच्यानंतर मी +51 करू शकतो. 52 करू शकतो. अशा भरपूर पॉसिबिलिटीज आहेत माझ्या डोळ्यासमोर. ऍग्री विथ मी, भरपूर पॉसिबिलिटीज आहेत. या लक्षात आल्या तुम्हाला. मग सबस्ट्रॅक्शनच्या काय आहेत? आता ह्या ॲडिशनच्या आहेत. मग सबस्ट्रॅक्शनच्या काय आहेत? 37 मधून मी -1 करू शकतो, -2 करू शकतो. या सबस्ट्रॅक्शनच्या पॉसिबिलिटीज, या प्लसच्या पॉसिबिलिटीज. -2 करू शकतो, -5 करू शकतो, -6 करू शकतो, -7 करू शकतो. आणि जर अजून करायचं असेल तर -11 करू शकतो, -12 करू शकतो, -32 करू शकतो, -35 करू शकतो, -37 करू शकतो. लक्षात आलं तुम्हाला? लॉट ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. याला म्हणतात पॉसिबिलिटीज. क्लिअर आहे ना सर्वांना? ही आपण थोडंसं बेसिक काल परवा बघितलं होतं. याला म्हणतात पॉसिबिलिटीज. मग त्यातल्या त्यात आता काय आहे, आपल्याकडे काय आहे, की आपण हे सर्व आता सध्या आपल्याकडे टूल नाहीये. आपण काय करतोय, की आपण फिंगरिंगवर करतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की सुरुवातीला तुम्हाला पेन पेपरचा वापर करावा लागेल आणि आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं 37. म्हणजे तुमच्या बोटांवर काय दिसतंय? प्रत्येकाला 37 दिसतंय. हे बघा, इकडे लक्ष द्या. असं 37 दिसतंय. आणि मग मला वाटलं, की मला आता पुन्हा परत ऍडिशन बोलायचं असं वाटलं. तर मग मी काय म्हणेल, प्लीज इकडे लक्ष द्या. +62, हे बघा, +60 आणि 2 करू शकतो मी. आणि म्हणून मी पुन्हा परत कमांड दिली +62. इकडे लक्ष द्या. +62. आणि म्हणून माझ्याकडे आन्सर झाला 99. 99. आता मला ऍडिशनला बोलायला शक्यच नाहीये. ऍडिशन बोलायला मला शक्यच नाहीये. म्हणून मी डायरेक्ट कमांड दिली, की -48. -48. इकडे लक्ष द्या. हे बघा, माझ्याकडे 99 होतं, म्हणून मी -40 आणि 8 केलं. म्हणजे माझ्याकडे आता आन्सर किती आहे? मला लगेच लक्षात येतं बोटांवर. माझ्याकडे आन्सर आहे 51 आहे. माझ्याकडे आन्सर किती आहे? 51. मग म्हणून मी इथं लिहिलं आन्सर 51. इथं आन्सर 51 लिहिलं. मग पुन्हा परत मला लक्षात आलं, की बोटांवर माझ्याकडे 51 आहे. मग मी पुन्हा परत काय केलं पाहिजे? ठीक आहे, मी 35 करते. हे बघा, 30 आणि 5, 35 +35. मग आपण काय केलं? +35. आणि म्हणून आपल्याकडे आन्सर काय झालं? 86. आपल्याकडे आन्सर काय झालं? 86. बघा, हा 80 आणि हा 6, हा 86 झाला. क्लिअर आहे? मग पुन्हा परत मला हिमप्रभाताई तुम्ही मदत करा. काय बोलू शकतो आपण? सांगा मला, मदत मदत करा. सांगा, काय करू शकतो आपण? सांगा, कुठला पण. 12 करू शकतो सर. प्लस +12. +12 आणि +12. आणि म्हणून आन्सर काय झालं? 98. त्याने सांगितलं +12, +12. आणि म्हणून आन्सर इज द 98. आन्सर इज द 98. म्हणून आता 98. हिमप्रभाताई तुम्हीच बोला आता. सबस्ट्रॅक्शन किंवा अधिक अजून प्लस करायला फक्त 1चाच पॉसिबल आहे. आता फक्त 1च अवेलेबल आहे. पण आता सबस्ट्रॅक्शन करायचं असेल, काही पण सांगा तुम्हाला मनाला वाटतं ते सांगा. सबस्ट्रॅक्ट -32. -32. -32. -32 म्हणजे आन्सर इज द 66. म्हणून त्यांनी सांगितलं, प्लीज इकडे लक्ष द्या. -32, -32 म्हणून आन्सर इज द 66. इकडे लक्ष द्या. याचाच अर्थ असा झाला, आपण काय बनवलं इकडे लक्ष द्या. 37 +62 -48 14. +35 +12 -32 इज इक्वल टू आन्सर इज 66. सर्वजण हे कॅल्क्युलेशन करा तुमच्या बोटांवर. 66 आन्सर येतं की नाही बघा, चेक करा. बोटांवर करा. आता ज्यांच्याकडे टूल असेल करा. सर्वजण करा, पहिल्यापासून करा. 37 करा तुमचं तुमचं आणि सांगा येतं की नाही. येस या नो?
येतंय सर. व्हेरी गुड. येऊ द्या, बाकीच्या ताई अजून बोटांवर करतायत, त्यांची वाट बघू. संगीता ताई महाजन जमलं का? करा करा. येस सर. 66. येस सर. 60 अगदी मुद्दाम 62 आहे. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. एक कॅल्क्युलेशन मी तुमच्या मदतीने बनवलं. एक कॅल्क्युलेशन मी तुमच्या मदतीने बनवलं. आता पुन्हा परत एक कॅल्क्युलेशन मध्ये माझा वाटा मी 20% ठेवेल, तुमचा 80% ठेवेल. एक कॅल्क्युलेशन आपण अजून बघू. हा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि मग तुम्हाला होमवर्क देईल. पहिले समजून घेऊ आपण. लक्षात आलं? थोडस आहे बघा, हा 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 एक साधनेचा प्रकार आहे, मॅच्युरिटीचा भाग आहे. हे आपोआप जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करा ना, पुढे पुढे आपण सरकत जाऊ ना, जसं लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 करू ना, तर हे खूप सोपं होऊन जाईल. पण आता थोडंसं कठीण जातंय. कसं बनवायचं, काय बनवायचं, पण ही मॅच्युरिटीचा पार्ट असतो. जसं जसं आपण पुढे जाऊ ना, तसं तसं हे खूपच सोपं होऊन जातं. अरे यार, इतकं सोपं होतं का? पण आज थोडंसं कठीण वाटू शकतं, काही काळजी नका करू. म्हणूनच मी तुम्हाला गाईड करायला, मदत करायला इथं आहे. ओके. सो अजून एक आपण बनवून बघू. सर्वजण माझ्याबरोबर इकडे या. माझ्या समोर ज्या ताई दिसत आहेत, ओप्पो CPH2665, ओप्पो ताई, सांगा काय सुरुवात करायची. आता हा 37 विसरून जा, हा 37 विसरून जा. तुम्ही सांगा पहिला अंक कुठला घ्यायचा, सांगा. 53. हा, बोला ताई. 53. 53. ओके, 53 घेता. सो व्हॉट इज द आन्सर 53चं? 53च. व्हॉट इज द आन्सर, बोला येस. लवकर ताई. 53. 53. तुमच्या बोटांवर मला 53 दिसला पाहिजे. तो पेन बाजूला ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. 53. 53 दाखवा. हा. सो पुढचा अंक तुम्ही तुमच्या मनाने काही पण बोला, मग तो शक्य आहे, नाही शक्य आहे, आपण ते चेक करू, काही प्रॉब्लेम नाही. हा, 53. त्याच्यानंतर तुम्ही सांगा, बोला. प्लस मध्ये सांगायचं. प्लस ऍडिशन मध्ये. मायनस तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे काही पण बोलायला, कारण सांगितलं पॉसिबिलिटीज वर बोलायचं. भरपूर पॉसिबिलिटीज आहेत, बोला तुमच्या पद्धतीने, बोला. प्लस 11. ठीक आहे. तुम्ही थोडासा सेपर झोनला गेले. सेपर झोन लगेच लक्षात येतो की बरे, जे सोपं आहे ना तेच बोलून मोकळं व्हायचं. हा, म्हणजे असं मानसिकता असते, काय काळजी नका करू. आणि म्हणून आन्सर काय झालं, आन्सर सांगा लगेच. आन्सर इज, आन्सर इज 64. काही हरकत नाही. सर्वजण बोटांवर 64 करून घ्या. सर्वजण बोटांवर 64 करून घ्या. मला संगीताताई महाजन दिसत आहेत आता. संगीताताई महाजन, तुम्हाला अधिकार आहे प्लस मायनस बोलायला. माईक ऑन करून घ्या, परत 64 करून घ्या, म्हणून मी इथं 64 लिहितोय, कारण आहे ना, समोर तुम्हाला सर्व दिसलं पाहिजे. हा, सांगा आता तुमच्या बोटांवर काय 64 आहे. आता कुठली कमांड द्यायची येस. तुम्हाला, प्लस द्यायची का सबट्रॅक्शन द्यायची, तुमचा अधिकार आहे, बोला. प्लस 25. +25. आता पॉसिबल आहे, आहेत अवेलेबल, म्हणून त्यांनी सांगितलं +25, म्हणून काय झाला आन्सर? 49. नाही, व्यवस्थित 40 नाही. 89. हा, 89 सर. तो 50 अजून, 89. तो 50 जरा अजून ब्रेनला कळत नाही, अजून 50 येतो, तो 50 येतो, 10 नाहीये. दिस इज 89. काय हरकत नाही, छान. 89. अच्छा लगा. म्हणजे होऊ द्या, या चुका होऊ द्या, या चुका चालतात, कारण हे आपल्याला मॅच्युरिटीकडे घेऊन जातात. त्या चुका होऊ द्या. 89 क्लिअर आहे. सर्वांचं 89 आन्सर करून घ्या, सर्वांचं 89 करून घ्या. आता सोनवणे ताई, अनन्या परत माईक ऑन करा, पुन्हा परत 89 करून घ्या. बाकी तुम्ही ताई बंद करून घ्या, बाकीच्या ताई. हा, आता काय किती ताई तुमचं, सोनवणे ताई तुमच्याकडे आन्सर आहे 89. 89 तर नंतर तुम्हाला बोलायला अधिकार आहे, प्लस मायनस काय बोलायचं ते बोला. -37. -37, काही हरकत नाही. -37, -37. सो व्हॉट इज द आन्सर? 70. 52. हा, 70. ते काय करतायत माहिती का, उजव्या हाताचे पण टू त्या 50 बरोबर 70 करतायत. बाप रे, खतरनाक आहेत तुम्ही अनन्याताई. ते देर इज अ 52. काही 52. हरकत नाही, होऊ द्या 52. होऊ द्या. ब्रेनला सवय होते, या चुका मला आवडतात, कारण हे आपल्याला मॅच्युरिटीकडे घेऊन जाणार आहेत. होऊ द्या चुका. लक्षात येते, हे मी जरी म्हणतो ना माझ्याकडनं पण होतात, म्हणून असं काही नाही, कारण आपल्याला हे मॅच्युअर करतात या चुका. आन्सर इज द 52. वंडरफुल ताई, व्हेरी गुड. म्हणून सर्वजण 52 करून घ्या.
मला हिमप्रभाताई दिसत आहेत पुढच्या, पण मी हिमप्रभाताईंपेक्षा कुठल्या तरी वेगळ्या ताईंना विचारेल, कारण पुढच्या ताई दिसतात मला. अंकिता, अं, अंकिता ताई, फ्रॉम अंकिता ताई, अंकिता. हा, अंकिता ताई 52 करून घ्या. प्लस मायनस अधिकार तुम्हाला, कुठली पण कमांड द्या प्लीज. बोला ना. प्लस 41. व्हेरी गुड. त्यांनी पण सेफ झोन बघितला, काय सेफ झोन आहे बघायचं. पण वंडरफुल, इट्स गुड थिंग. आन्सर इज द 41. म्हणून आन्सर काय झालं सांगा. 93. व्हेरी गुड. आन्सर इज 93. सर्वजण आन्सर 93 करून घ्या. आन्सर 93 करून घ्या. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मला अनिता सोनवणे ताई दिसत आहेत. अनिता सोनवणे ताई, तुमचा माईक ऑन करा आणि परत 93 करा तुमच्या बोटांवर. 93. तुम्हाला जे पटेल ते बोला अनिता ताई. -62. -62. व्हेरी गुड. -62 सांगा अनिता ताई, काय उत्तर आलं. -6. 31. व्हेरी गुड, वंडरफुल. तुम्ही कुठून बोलताय अनिता ताई. नाशिक, म्हाडा कॉलनी. माडा कॉलनी, काय हरकत नाही. कुठलं गाव आहे तुमचं सोनवणे ताई. भांबेर, साक्री तालुका. हा, आमनाच गाव नाशिक मध्ये. म्हणून लक्षात आलं मला, म्हणून मी विचारलं कुठलं गाव. मग गाव कुठलं असं. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्याताई मला दिसत आहेत. विद्याताई, आता आपल्याकडे सर्वांकडे उत्तर काय 31 आहे. विद्याताई, तुम्हाला अधिकार आहे, सांगा कुठला पण. हा, सर 62. प्लस 60. 60. सॉरी 62 नाही सर. पहिल्यांदा 31 करून घ्या तुम्ही. पहिले 31 करून घ्या. पहिले 31 करा. आता बोला. 51 प्लस 51. काही हरकत नाही, तुम्हाला जे वाटलं ते. प्लस 51. आणि म्हणून आन्सर इज द 80. 80. 80 बोला. 80. 2. 82. 82. आणि ते तुमच्या 2. बोटांवर दिसत नाही 82, भलतंच काहीतरी दिसतंय. ठरवून घ्या नाही सर, हे बघ. हा, 82. व्हेरी गुड, काय हरकत नाही. आता पूजा ताई, तुमचा नंबर आहे. बोटांवर करा 82. 82 घ्या तुमच्या बोटांवर. पूजा ताई, पूजा ताई नलेगावकर. हा, 82. डाव्या हातावर 80, उजव्या हातावर 2. तुमचा डावा हात 80. हा, हा, अजून तो एक बोट. हा, आता बरोबर आला. आणि 2. आता तुम्हाला पूजाताई जे काय बोलायचं ते तुम्हाला अधिकार आहे. 82 प्लस किंवा मायनस. पण पहिले माईक ऑन करा. माईक ऑन करा. माईक ऑन करा. माईक ऑन करा ना पूजाताई. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढच्या ताईंना विचारू का. तुम्ही पुढच्या वेळेस उत्तर द्या वाटलं तर. हा, चालेल. मला पुढच्या दिसत आहेत श्रद्धा देशमुख ताई. श्रद्धा देशमुख ताई, तुमचा माईक ऑन करा. श्रद्धा देशमुख, पहिले 82 करून घ्या. 82 दाखवा मला पहिले. तुमचा बरोबर आहे का 82. व्हेरी गुड. आता कमांड सांगा कुठली अप्लाय करायची सांगा. -32. -32. काही हरकत नाही. जे काय आपण आता बेसिक मध्ये आहोत, बेसिक मध्ये आपण कमांड देतोय, काही हरकत नाही.